माझं असं म्हणणं आहे की आपण जी वृक्षारोपण चळवळीमध्ये झाडे लावतो यामध्ये एक्झॉटिक स्पेसीज जे की बाहेरची प्रजाती यांना म्हणजे तेवढं हे न करता लोकल प्रजातींना वाव दिलं पाहिजे. जसं की गुलमोहर झालं, ऑस्ट्रेलियन बबूल याचे खूप लागवड केली जाते आणि जसं की मागे ग्लिरिसिडिया आणि निलगिरी यांचं निलगिरीचा ॲलोपॅथिक इफेक्ट असतो ज्यामुळे बाकीच्या झाडांना ते तिथे येऊ देत नाही, केवळ त्यांचाच वाढ होता. अशा एक्झॉटिक स्पेसीजवरती कुठलेही पक्षी घरटं करत नाही, त्याचं निसर्गामध्ये तेवढं हवं तसा आपल्या योगदान देत नाही. तर आपण सर्व लोकल प्रजातींची लावावी, झाडांची लागवड करावी असं सर्वांना आवाहन करते. आम्ही कोणत्या यावर्षी आम्ही विषय लावा उशीर लावा हा उपक्रम राबवत आहे. आणि विषय म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष बाबूजी आणि काका लुणावर तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक हे श्रीमती स्वर्गीय सुनंदा आनंद देवळेकर हे आमचे राजू देवळेकरांचे मातोश्री त्यांच्या स्मरणार्थ आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आहे. तसं 5 जून हा पर्यावरण दिवस आहे, पण त्याचं औचित्य साधून आजच आम्ही एक दिवस अगोदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्यासाठी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी तसेच महिला मंडळ आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी त्याच्यात भाग घेऊन आनंदाने हा सोहळा साजरा केला.